हा क्वेश्चन आहे बाळांनो, फाइंड डिटर्मिनंट. फाइंड डिटर्मिनंट. फाइंड द डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट फाइंड करत असताना पहिला क्वेश्चन आहे 8 6 5 7. मग डिटर्मिनंट फाइंड कसे करतो आपण? हे जे डिटर्मिनंटची जी साइन आहे त्याला आपल्याला काय करायचंय? कॅन्सल करायचंय. मग कॅन्सल करत असताना अगोदर यांची काय करावं लागणार आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 8 into 7 ही साइन कॅन्सल होते. म्हणजे मध्ये कुठली साइन येते? मायनस. पुन्हा याची काय करायची? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 into 5. मग 8 7 चा किती रे? 56 मायनस 6 5 चा किती? 30. दोघांची सबट्रॅक्शन करा. किती मिळालो? 26. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता हे सिंपल होतं. समजा बाळांनो याच्यामध्ये जर काय आलं? मायनसच्या साइन आल्या तर हे सॉल्व कसं करायचं? पुन्हा काय करणार? प्लस येऊ द्या मायनस येऊ द्या. आपला पॅटर्न फॉर्म्युला तोच. कोणता? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग सगळ्यात अगोदर काय करणार? -8 into 3. कुठली साइन येते बाळांनो मध्ये? मायनसची येणार. पुन्हा हे मायनस. आता मायनसची साइन आली म्हणून आपल्याला असं स्क्वेअर ब्रॅकेट करू. ही मायनसची साइन फॉर्म्युल्यानुसार. पुन्हा बाळांनो काय करणार? हे 3 into इन ब्रॅकेट किती? -4. मल्टिप्लिकेशन मध्ये जर डिफरन्स साइन असेल तर आन्सर कशी येईल? निगेटिव्ह. म्हणून येणार -24. ही मायनसची साइन जशी आहे तशी. पुन्हा बाळांनो मल्टिप्लिकेशन मध्ये डिफरन्स साइन असेल तर आन्सर कशी येईल? निगेटिव्ह. म्हणून पुन्हा हे -24 जसे आहे तसे मायनस इंटू मायनस प्लस. मायनस इंटू मायनस प्लस. मग प्लस किती? 12. पुन्हा बघा हे मायनस आहे प्लस आहे. मायनस प्लस किती साइन दिसतात तुम्हाला? 2. सेम का डिफरंट? सेम साइन असेल तर ऍडिशन. डिफरंट साइन असेल तर काय करणार? आणि येणाऱ्या नंबरला ग्रेटर नंबर साइन. म्हणून आन्सर किती आलं? -12. समजलं का बाळांनो?